Hello students, today we have to start the chapter number 2, sequence and series. In previous standard, we already known the sequence. Standard 10 किंवा 9th मध्ये तुम्ही सिक्वेन्स शिकलेले आहात. मग नवीन जी कन्सेप्ट आहे सिक्वेन्सला लागून सिरीज ही तुम्हाला पूर्णपणे नवीन कन्सेप्ट आहे, पण सिक्वेन्स ही तुम्ही फॅमिलियर आहात. ठीक आहे, सिक्वेन्स हे आधी तुमचं केलेलं आहे की सिक्वेन्स काय असते, त्याच्यामध्ये एपी सिक्वेन्स म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन तुमचं झालेलं आहे. पण 11वीला सिक्वेन्समध्ये तुम्हाला 3 प्रकारच्या सिक्वेन्स आहेत, एपी सिक्वेन्स, जीपी सिक्वेन्स अँड एचपी सिक्वेन्स. मीन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिकल प्रोग्रेशन अँड हार्मोनिक प्रोग्रेशन. त्याच्यापैकी एपी सिक्वेन्स जी आहे ती तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये स्टडी केलेली आहे. ठीक आहे, मग फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज द सिक्वेन्स. सिक्वेन्स म्हणजे काय, जे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की एखादा अ सेट ऑफ नंबर्स व्हेअर द नंबर्स आर अरेंज इन अ डेफायनाइट ऑर्डर इज कॉल्ड अ सिक्वेन्स. सिक्वेन्सची डेफिनेशन काय असते, अ सेट ऑफ नंबर्स व्हेअर द नंबर्स आर अरेंज इन अ डेफायनाइट ऑर्डर लाईक द नॅचरल नंबर. आता नॅचरल नंबरची जी ऑर्डर असते ती डेफायनाइट असते की 1, 2, 3, प्रत्येकामध्ये कितीचा डिफरन्स असतो, 1चा डिफरन्स असतो. म्हणजे एक स्पेसिफिक काहीतरी त्याच्यामध्ये रिलेशन असेल, डिफरन्स असेल आणि जे असेल ते वेगवेगळ्या सिक्वेन्स असतात. जसं मी आता तुम्हाला 3 सिक्वेन्स सांगितल्या, एपी, जीपी आणि एचपी. प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या असणार आहे की एपी सिक्वेन्स कशाला म्हणायचं, जीपी कशाला म्हणायचं, एचपी कशाला म्हणायचं. पण ती जी सिक्वेन्स असणार ती एक डेफायनाइट ऑर्डरमध्ये अरेंज केलेली असेल त्याला आपण काय म्हणतो, सिक्वेन्स म्हणतो. ठीक आहे, अ सिक्वेन्स इज नोन ॲज T1, T2, T3 डॉट डॉट Tn डॉट डॉट. हे तुम्हाला माहितीच आहे की T1 सिक्वेन्स जी आहे ती ह्या प्रकारे डिनोट करता तुम्ही T1, T2, T3, की ज्याच्यामध्ये T1 म्हणजे फर्स्ट टर्म, T2 म्हणजे सेकंड टर्म, T3 म्हणजे थर्ड टर्म, Tn म्हणजे nth टर्म किंवा इनफायनाइट टर्म्स ह्या तुमच्या सिक्वेन्समध्ये असतात. यशा किंवा Tn म्हणजे nth टर्म. दॅट इज द डेफिनेशन ऑफ सिक्वेन्स, जी ऑलरेडी तुम्ही स्टडी केलेली आहेत सिक्वेन्सची. ठीक आहे, त्याच्यानंतर सिक्वेन्सचे 2 टाईप असतात, एक म्हणजे फायनाईट सिक्वेन्स आणि इनफायनाईट सिक्वेन्स. ऑब्विसली त्याच्या नावातच त्याचं मिनिंग आहे. फायनाईट सिक्वेन्स म्हणजे काय, की ज्या सिक्वेन्समधल्या टर्म्स आपण काउंट करू शकतो, दॅट इज द फायनाईट सिक्वेन्स. आणि इनफायनाईट सिक्वेन्स म्हणजे काय, की ज्याच्या टर्म्स आपण काउंट करू शकत नाही, दॅट इज द इनफायनाईट सिक्वेन्स. मग पुढची डेफिनेशन तीच आहे. फायनाईट सिक्वेन्स, अ सिक्वेन्स कंटेनिंग फायनाईट नंबर ऑफ टर्म इज कॉल्ड अ फायनाईट सिक्वेन्स आणि इट इज रिटर्न ॲज T1, T2 डॉट डॉट Tn. कारण इथपर्यंत आपण म्हणू शकतो की nth टर्म आहेत किंवा मग T1, T2, T3 असेल तर 3 टर्म्स आहेत. ठीक आहे, 3 टर्म्स आहेत. ह्या पद्धतीने ज्या सिक्वेन्सच्या टर्म्स आपण काउंट करू शकतो दॅट इज द फायनाईट सिक्वेन्स. आणि इनफायनाईट सिक्वेन्स म्हणजे काय, अ सिक्वेन्स इज सेड टू बी इनफायनाईट इफ इट इज नॉट अ फायनाईट सिक्वेन्स. जी सिक्वेन्स फायनाईट नसेल त्या सिक्वेन्सला काय म्हणायचं, इनफायनाईट सिक्वेन्स. इट इज रिटर्न ॲज T1, T2, T3 डॉट डॉट. ह्या पद्धतीने आपण सांगू शकत नाही की नेमक्या याच्यामध्ये किती टर्म्स आहेत, दॅट इज द इनफायनाईट सिक्वेन्स. ओके, पुढचं जे प्रोग्रेशन आहे किंवा सिक्वेन्स आहे दॅट इज द अरिथमॅटिक प्रोग्रेशन, जी ऑलरेडी तुम्ही स्टडी केलेली आहे. ठीक आहे, पण परत त्याचे आपल्याला लागणार आहेत एपीचे फॉर्म्युले असेल किंवा ती सिक्वेन्स असेल ती एचपी मध्ये वगैरे आपल्याला पुढे लागणार आहे, म्हणून ती परत आपल्याला इथे 11th स्टडी करायची आहे. Arithmetic progression in a sequence, if the difference between any terms and it is preceding terms Tn plus 1 minus Tn is constant, then the sequence is called an arithmetic progression. लक्षात आलं असेल तुम्हाला डेफिनेशन वरनं, कारण ते ऑलरेडी तुमचं झालेलं आहे. एपी सिक्वेन्स कशाला म्हणतात, की ज्या 2 टर्मचा म्हणजे आता सेकंड टर्म आणि फर्स्ट टर्म यांच्यातला जो डिफरन्स असेल तो काय असेल, कॉन्स्टंट म्हणजे सारखा असेल, त्या प्रकारच्या सिक्वेन्सला म्हणतात अरिथमॅटिक सिक्वेन्स किंवा अरिथमॅटिक प्रोग्रेशन. इन शॉर्ट डिनोटेड बाय एपी. एपी मीन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ठीक आहे, इन अ सिक्वेन्स इफ द डिफरन्स बिटवीन एनी टर्म्स अँड इट इज प्रिसिडिंग टर्म्स, कोणतीही टर्म आणि त्याच्या आधीची टर्म याच्यातला जो डिफरन्स असणार आहे तो काय असणार आहे, कॉन्स्टंट. म्हणजे T2 मायनस T1 याच्यातला डिफरन्स, T3 मायनस T2 याच्यातला डिफरन्स किंवा T5 मायनस T4 या सर्व टर्मचा जो डिफरन्स आहे तो कसा असणार आहे, कॉन्स्टंट म्हणजे एकसारखा असणार आहे. त्याला म्हणतात तुम्ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन. फॉर एक्झाम्पल सिक्वेन्स 2, 5, 8, 11, 14. आता बघा 5 मायनस सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म, 5 minus 2 is 3, 8 minus 5 is 3, 11 minus 8 is 3, 14 minus 11 3. म्हणजे प्रत्येक
त्या टर्मचा डिफरन्स काय येतोय, सारखा येतोय, कॉन्स्टंट येतोय, म्हणून त्याला काय म्हणतात, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. किंवा मग 10 - 4 is 6, 16 - 10 is 6, 22 - 16 is 6, 28 - 22 is 6. म्हणजे याच्यातला जो डिफरन्स आहे तो काय, कॉन्स्टंट, त्याला म्हणतात अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ठीक आहे. मग प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये तुम्ही त्या अरिथमॅटिक जे प्रोग्रेशन आहे त्याची nth टर्म आणि समेशन फाइंड केले झालेत ते फॉर्म्युले तुमचे, की टर्म्स एखाद्या अरिथमॅटिक प्रोग्रेशनची nth टर्म आणि सम कशी फाइंड आउट करायची. बघा मग परत आपण ते रिवाइज करू. इफ T1 T2 T3 डॉट डॉट Tr आर इन AP, ही जी सिक्वेन्स आहे काय आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन, देन Tn+1 - 10 इज इक्वल टू D. D म्हणजे काय, कॉमन डिफरन्स. आलं असेल लक्षात तुम्हाला. ज्या दोघं टर्मचा जो डिफरन्स असणार आहे त्याला काय म्हणतो आपण, डी स्मॉल डी, दॅट इज द कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट फॉर ऑल n. nth टर्म ऑफ AP इज, मग nth टर्म कशी फाइंड करायची तुम्ही, Tn इज इक्वल टू A प्लस n - 1 इंटू D, विच इज द फाइंड nth टर्म. Tn म्हणजे काय, nth टर्म, आणि त्याचा फॉर्म्युला असतो A प्लस n - 1 इंटू D. A मीन्स फर्स्ट टर्म अँड D म्हणजे कॉमन डिफरन्स. बघा, व्हेअर A इज इक्वल टू फर्स्ट टर्म अँड D इज अ कॉमन डिफरन्स. म्हणजे ज्या याची जी सिक्वेन्स दिलेली असेल AP, त्याच्यातली जी फर्स्ट टर्म आहे त्याला A म्हणतात, आणि D म्हणजे त्याच्यातला कॉमन डिफरन्स. मग त्या व्हॅल्यू याच्यात पुटअप केल्या म्हणजे तुम्हाला मिळेल nth टर्म. म्हणजे एखादी सिक्वेन्स दिली असेल आणि विचारलं असेल त्याची 8th टर्म फाइंड करा, म्हणजे n ची व्हॅल्यू 8 घ्यायची, मग त्या सिक्वेन्सची फर्स्ट टर्म बघायची, नंतर त्या सिक्वेन्सचा कॉमन डिफरन्स बघायचा, त्या व्हॅल्यू पुटअप करायच्या, दॅट इज द nth टर्म. त्याच्यानंतर सम ऑफ द nth टर्म, नंतर त्या जी सिक्वेन्स दिलेली असेल AP त्याची सम पण तुम्ही फाइंड केली असेल, आणि त्या समचा फॉर्म्युला असतो Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2A प्लस n - 1 इंटू D. Sn मीन्स सम ऑफ द nth टर्म, n/2 2A प्लस n - 1 इंटू D. याच्यामध्ये पण A म्हणजे फर्स्ट टर्म आणि D म्हणजे कॉमन डिफरन्स. आलं लक्षात. AP सिक्वेन्स जी ऑलरेडी तुम्ही स्टडी केलेली आहे. AP सिक्वेन्स म्हणजे काय, की ज्यामध्ये दोन टर्मचा डिफरन्स हा कॉन्स्टंट असेल, दॅट इज द AP सिक्वेन्स, दॅट इज द अरिथमॅटिक प्रोग्रेशन. मग ह्या अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा जर आपल्याला Tn फाइंड करायचा असेल, म्हणजे nth टर्म फाइंड करायचा असेल, तर त्याचा फॉर्म्युला असतो A प्लस n - 1 इंटू D, आणि त्याची जी सम फाइंड करायची असेल तर त्याचा फॉर्म्युला असतो n/2 इन ब्रॅकेट 2A प्लस n - 1 इंटू D, वेअर A इज अ फर्स्ट टर्म अँड D इज अ कॉमन डिफरन्स. ओके, हे झालं AP. त्याच्यानंतर आहे जॉमेट्रिकल प्रोग्रेशन. आता ही नवीन कन्सेप्ट आहे. जशी अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे तशी ही जॉमेट्रिकल प्रोग्रेशन आहे. म्हणजे जॉमेट्रिकल प्रोग्रेशन, एखाद्या सिक्वेन्सला जॉमेट्रिक प्रोग्रेशन केव्हा म्हणायचं, अ सिक्वेन्स T1 T2 T3 डॉट डॉट Tn डॉट डॉट इज GP. GP केव्हा असेल, इफ, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन, इफ द कॉमन रेशो Tn+1 अपॉन Tn इज इक्वल टू R. म्हणजे त्या सिक्वेन्स मधला जो दोन टर्मचा जो रेशो आहे तो काय येणार पाहिजे, कॉन्स्टंट. R म्हणजे काय, इज अ कॉन्स्टंट फॉर ऑल n. R मीन्स कॉन्स्टंट टर्म यायला पाहिजे, आणि त्याला जसं याला कॉमन डिफरन्स D ने डिनोट केला जातो, तसं याच्यात कॉमन रेशो हा R ने डिनोट केला जातो, म्हणून तिथे स्मॉल r लिहिलाय. तो कसा यायला पाहिजे, कॉन्स्टंट. म्हणजे कसं, T2 अपॉन T1 म्हणजे सेकंड टर्म अपॉन फर्स्ट टर्म, थर्ड टर्म अपॉन सेकंड टर्म, फोर्थ टर्म अपॉन थर्ड टर्म, याचा जो रेशो आहे तो काय यायला पाहिजे, कॉन्स्टंट यायला पाहिजे. त्या प्रोग्रेशनला म्हणायचं जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आलं लक्षात. ही मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन आहे. Tn+1 अपॉन Tn हा जो रेशो आहे तो काय यायला पाहिजे, कॉन्स्टंट यायला पाहिजे. ठीक आहे. मग जी GP सिक्वेन्स आहे ती या पद्धतीने पण डिनोट केली जाते. ठीक आहे. हेन्स अ GP कॅन ऑल्सो बी रिटन ॲज AR डॉट डॉट डॉट. बघा तुम्ही याचा जर रेशो घेतला AR अपॉन A कॅन्सल झाला, कॉमन रेशो आला 1 अपॉन R. AR स्क्वेअर अपॉन AR. ठीक आहे. एक AR कॅन्सल झाला म्हणजे काय आला, 1 अपॉन R. तसं AR³ ह्या पद्धतीने तो तुमची GP सिक्वेन्स डिनोट केली जाते. व्हेअर A ला काय म्हणतो आपण, फर्स्ट टर्म, अँड R इज अ कॉमन रेशो. त्याच्यात D म्हणजे कॉमन डिफरन्स होता, इथे R म्हणजे काय असेल, कॉमन रेशो. फॉर एक्झाम्पल बघा, 2 4 8 16 याच्यात A फर्स्ट टर्म काय आली A, आणि कॉमन डिफरन्स म्हणजे रेशो बघा 4/2
इज 2, 8/4 इज 2, 16/8 इज 2. म्हणजे कॉमन रेशो कसा येतोय, सारखा येतोय. आर ची व्हॅल्यू 2 येते. म्हणजे ही सिक्वेन्स काय असणार आहे तुमची, जीपी असणार आहे. आलं लक्षात. मग ज्या पद्धतीने आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशनची nth टर्म आणि सम फाइंड करतो, सेम त्याच पद्धतीने याची पण आपल्याला nth टर्म आणि सम फाइंड करायची. ठीक आहे. मग जसा एपी मध्ये टीएनचा फॉर्म्युला होता ए प्लस एन मायनस 1 इंटू डी, त्याच पद्धतीने जीपीचा टीएनचा फॉर्म्युला असतो ए इंटू आर रेस टू एन मायनस 1, वेअर ए इज अ फर्स्ट टर्म अँड आर इज अ कॉमन रेशो. मग हा फॉर्म्युला पाठ करायचा. टीएन इज इक्वल टू ए आर रेस टू एन मायनस 1. ए म्हणजे त्या जी सिक्वेन्स दिली असेल त्याची फर्स्ट टर्म आणि आर म्हणजे त्याचा रेशो फाइंड करायचा. रेशो म्हणजे काय, सेकंड टर्म अपॉन फर्स्ट टर्म किंवा थर्ड टर्म अपॉन सेकंड टर्म. ह्या पद्धतीने त्याचा रेशो फाइंड करायचा, व्हॅल्यू पुटअप करायच्या, म्हणजे मिळेल तुम्हाला nth टर्म. आलं लक्षात. त्याच्यात ए म्हणजे फर्स्ट टर्म, डी म्हणजे कॉमन डिफरन्स, याच्यात ए म्हणजे फर्स्ट टर्म आणि आर म्हणजे कॉमन रेशो. लक्षात आला. टीएनचा फॉर्म्युला टीएन इज इक्वल टू ए आर रेस टू एन मायनस 1. ओके. मग त्याच पद्धतीने आता सम कशी फाइंड करायची. सम ऑफ द फर्स्ट nth टर्म ऑफ ए जीपी. एसएन ने आपण काय करतो, त्याची सम फाइंड करतो. सम ऑफ द फर्स्ट एन टर्म्स. एन टर्मची जर जीपीची आपल्याला सम फाइंड करायची असेल, नाव कन्सिडर द जीपी. जीपी म्हणजे तुमचा T1, T2, T3 डॉट 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 Tn. ओके. वी राईट द सम ऑफ द फर्स्ट टर्म. मग त्याची सम जी आहे ती कशी फाइंड करतो आपण, T1 प्लस T2 प्लस T3 अप टू Tn पर्यंत, ॲज समेशन आर फ्रॉम 1 टू n TR इज इक्वल टू n. म्हणजे समेशनचं हे नोटेशन आहे. याला कसं रीड करायचं, दिस इज द साइन ऑफ समेशन किंवा सिग्मा. सिग्मा आर फ्रॉम 1 टू n. समेशन म्हटलं तरी चालेल किंवा सिग्मा म्हटलं तरी चालेल. समेशन आर फ्रॉम 1 टू n TR इज इक्वल टू SN. म्हणजे पहिल्या nth टर्मची जर समेशन फाइंड करायची असेल तर त्याचा हा फॉर्म्युला. ओके, सॉरी हे नोटेशन. मग आता फॉर्म्युला काय आहे एसएनचा, तर आता एसएनचे जे फॉर्म्युले म्हणजे सम ऑफ द nth टर्म आहे जीपीचे, त्याचे 3 फॉर्म्युले आहेत आणि ते 3 फॉर्म्युले डिपेंड्स ऑन कंडिशन. मग डिपेंड्स ऑन कंडिशन म्हणजे काय, त्याच्यात 3 कंडिशन असते. जर कॉमन रेशो हा लेस दॅन 1 असेल, कॉमन रेशो हा ग्रेटर दॅन 1 असेल, इफ आर इज अ निगेटिव्ह असेल म्हणजे आर लेस दॅन 1 असेल, देन एसएन म्हणजे सम ऑफ nth टर्म इज इक्वल टू ए 1 मायनस आर रेस टू n अपॉन 1 मायनस आर, किंवा आर लेस दॅन 1 असेल. म्हणजे आर ची व्हॅल्यू जर एकापेक्षा लहान असेल, आर म्हणजे काय, कॉमन रेशो. कॉमन रेशो आर जो तुम्ही काढणार आहे तो जर एकापेक्षा लहान असेल तर त्याचा फॉर्म्युला असतो ए 1 मायनस आर रेस टू n अपॉन 1 मायनस आर. ए म्हणजे फर्स्ट टर्म. सेकंड इज आर जर पॉझिटिव्ह असेल, पॉझिटिव्ह म्हणजे आर ग्रेटर दॅन 1 असेल, तर त्याचा फॉर्म्युला असतो एसएन इज इक्वल टू ए आर रेस टू n मायनस 1 अपॉन आर मायनस 1. आर जेव्हा पॉझिटिव्ह असेल तेव्हा आर रेस टू n ची टर्म आधी आहे. आर जेव्हा निगेटिव्ह असतो तेव्हा त्याची त्याचा जो आहे आर रेस टू n ची टर्म नंतर असेल. आणि जर आर कॉमन रेशोची व्हॅल्यू जर एक्झॅक्टली 1 असेल तर त्याचा फॉर्म्युला असतो एसएन इज इक्वल टू ए इंटू n. कारण R1 आला म्हणजे त्याच्यातला कॉमन रेशो आर काय असणार आहे, 1 असणार आहे तुमचा. म्हणजे 1 चा डिफरन्स असेल, म्हणजे समजा 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3, कारण कॉमन रेशो काय असणार आहे, सेकंड टर्म अपॉन फर्स्ट टर्म. समजा 3, 3, 3, 3, ही काय असणार आहे तुमची जीपी, ज्याचा आर इज इक्वल टू 1 असेल. मग त्याची सम काय येईल, ए इंटू n येईल. म्हणून ए म्हणजे फर्स्ट टर्म आणि n म्हणजे तुमचा जी टर्म तुम्हाला फाइंड करायची आहे, n समेशन किती टर्म पर्यंत तुम्हाला सम फाइंड करायची तो असणार आहे तुमचा n. हे झाले 3 फॉर्म्युले सम ऑफ द जीपी. आलं लक्षात. 3 फॉर्म्युले आहेत. जसा एपीची समचा फॉर्म्युला आहे n/2 2a प्लस n मायनस 1 इंटू डी, त्याच पद्धतीने जीपीची जी सम आहे त्याचे हे 3 फॉर्म्युले आहेत. जर आर ची व्हॅल्यू लेस दॅन 1 असेल तर हा फॉर्म्युला, ग्रेटर दॅन असेल तर हा फॉर्म्युला, आणि आर ची व्हॅल्यू एक्झॅक्टली 1 असेल तर हा फॉर्म्युला. त्याच्यानंतर परत एक चौथी नोट लिहून दिली की एसएन मायनस 1 इज इक्वल टू टीएन. म्हणजे सम ऑफ nth टर्म मायनस सम ऑफ एक कमी टर्म, एन पेक्षा एक कमी म्हणजे n मायनस 1 टर्म, तो काय असणार आहे, टीएन असणार आहे. ऑब्विसली समजा तुम्हाला S3 पर्यंत सम आणि S2 पर्यंत टर्म यांचा डिफरन्स काढायचा असेल तर तो काय असणार आहे तुमचा S3 म्हणजे S3 पर्यंतच्या टर्म, म्हणजे कोणती टर्म येईल ती तुमची T1, कारण S2 टर्म तुमच्या मायनस होऊन जातील म्हणजे असणार आहे तुमचा T1. या पद्धत सॉरी T3 ना,
T3 टर्म. T1 इथे येईल तुमचा T1 प्लस T2 पर T3 आणि इथे असेल T1 प्लस T2 म्हणजे T1 T2 कॅन्सल होईल म्हणजे टर्म येईल तुमची T3. हे झाले जीपी सिक्वेन्स. मग आज आपण बघितलं एपी सिक्वेन्स म्हणजे काय, ज्या सिक्वेन्सचा कॉमन डिफरन्स हा कॉन्स्टंट असेल दॅट इज द एपी सिक्वेन्स. ओके. त्याच्यानंतर त्याची टीएन टर्म असते ए प्लस 1 एन मायनस 1 इंटू डी. ए म्हणजे फर्स्ट टर्म, डी म्हणजे कॉमन डिफरन्स आणि त्याचा एस एन असतो n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. त्याच पद्धतीने जीपी सिक्वेन्स म्हणजे काय, ज्या सिक्वेन्सचा कॉमन रेशो हा काय असेल, कॉन्स्टंट असेल दॅट इज द जीपी सिक्वेन्स आणि त्याचा टीएन असतो ए इंटू r⁻n−1 आणि एस एनचे हे 3 फॉर्म्युले. मग त्याच्यावरनं आर बघायचा, कॉमन रेशो काढायचा, तो लेस दॅन 1 आहे ग्रेटर दॅन 1 आहे की एक्झॅक्टली 1 आहे ते बघायचं आणि त्यानुसार त्या फॉर्म्युलामध्ये किमती पुटअप करायचे. आलं लक्षात. इन नेक्स्ट व्हिडिओ वी सॉल्व द एक्सरसाइज 2.1. थँक्यू.